गाव सोनाटी सराव करतो शिवराय व्यायामशाळा कुंडवाडी माऊली कोकाटे. कुस्ती सम्राट एक्कावन्न गण्याचे मालक असलम काजी पैलवानांचा पट्टा आणि विकास धोत्रे हा कुरोलचा. रमेश अप्पा जाधव यांनी खऱ्या अर्थाने या पैलवानला घडवलं आणि उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले यांच्या ताब्यामध्ये दिला पैलवान. असा गरीबीतला पैलवान युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहे आणि माऊली ऑल इंडिया चॅम्पियन आहे चालू वर्षीचा. या वर्षीचा महाराष्ट्र चॅम्पियन आहे तो. असा या महाराष्ट्राचा उगवता तारा सनिरा ज्यांना चंद्रभागा सहकारी साखर कारखान्यावरती वसंत केसरीचा मानकरी ठरलेला माऊली. अनेक मैदानामध्ये प्रतिस्पर्ध्याचं कर्दन काळ असणार हे दोन्ही पैलवान. खणखणीत कुस्तीची सलामी झडलेली आहे. पंजे की पकड सुरू झाली. पोलादी मनगटाला भिडली आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला सुरुवात झाली. भविष्यामध्ये यातला एखादा कोणीतरी महाराष्ट्र केसरी होऊ शकतो, हिंद केसरी होऊ शकतो. सतर्क पंच महान मल्ल महेंद्र देवकाते बटांचे सुपुत्र या मंगळवेढा तालुक्याचं कीर्ती कळस आहे ते. गाफील राहायचं नाही, धोका द्यायचा नाही, धोका पत्करायचा नाही. अनेक दिवस ही कुस्ती होणार म्हणून गाजत होती. तीच कुस्ती माचलोरकरांनी घेतलेल्या महाशिवरात्रीचं औचित्य साधून सिद्धेश्वर यात्रा कमिटी माचलोर देवस्थान पंच कमिटी धन्यवादास पात्र ठरते. युट्यूबच्या माध्यमातून ही कुस्ती ऑनलाईन कुस्ती जगभरामध्ये बघायला मिळते. कुठल्या गावचे? एक सराटीच आहे त्यात. सराटी एक आहे त्यात. वारापुराची शांतता आहे. टाचणी पडली आवाज इतकी स्तब्धता. राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कुस्तीमध्ये जो विजय होईल त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस माझ्याकडे आलेला आहे. एकूण रक्कम झालेले 3,000 योग्यच्या मनासाठी. हो खाली थांबा. ही कुस्ती संपूर्ण युट्यूबला कैद होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक कॅमेरे गणेश मानगुडे यांच्या माध्यमातून घराघरामध्ये कुस्ती बघायला मिळते. महाराष्ट्रामध्ये आयटीच्या युगामध्ये 21व्या शतकामध्ये आपण तरुणांचा देश म्हणून भारत देशाकडे पाहिलं जात आहे. या महाराष्ट्राचे दोन उगवते तारे मातृच्या मैदानामध्ये लढत आहे. सिद्धेश्वराची यात्रा आणि त्या यात्रेच्या निमित्ताने कुस्तीचं मैदान आहे. अंदाज घ्यायचं काम संपलं. पैलवान माऊली आणि पैलवान विकास. माऊली पुरुषत्वामध्ये जन्म घेऊन माऊली उपाधी ज्ञानेश्वर माऊलीला. जगातलं सर्वात मोठं न्यायालय कोणतं असेल तर ते माऊली म्हणजे आई. सर्व अपराध पोटात खपवून घेणारं जगातलं सर्वात मोठं न्यायालय. वयाच्या 16व्या वर्षी 9,000व्या पंच काय म्हणतात बघा. पंचाचा निर्णय घ्या. येऊन असं अशी घ्या लागते. पंचाचा निर्णय घ्या. काय राहत नाही त्याला. बघ तुझे ती बोग असेल तुमचं मोबाईल क्लिअरिटी वेगळे त्यामुळे नाही रे चांगलं आहे. काय झालं उजेडामुळे थोडं असं तिरकत करून